Hello dear students. Today we are going to learn a very interesting lesson from your EVS textbook, and that is lesson number 15, Our Body. Children, can you tell what are these children doing? हे मुलं काय करतायत ते तुम्ही सांगू शकाल का? Which parts of their body are they using? आणि त्यांच्या शरीराचे कोणकोणते भाग ते वापरत आहेत. आता इथे बरेच मुलं दिलेले आहेत मुलांनो, आणि प्रत्येकजण काहीतरी करत आहे. ओके, काहीतरी त्यांची ॲक्टिव्हिटी ही चालू आहे. आता इथे हा मुलगा खेळत आहे. कशाबरोबर? बॉलबरोबर. मग तो त्याच्या बॉडीचा कोणता भाग यूज करतो आहे त्या बॉलबरोबर खेळताना? सो दिस बॉय इज किकिंग द बॉल with the help of his leg. Okay, now this girl is wearing a hat with the help of her hand. Now this boy, he is saluting with the help of his hand. Now children, this girl is controlling the traffic using her hands. Okay, now this girl, what is she doing? She is giving injection, and for that she is using her hand. Now this boy, what is he doing? He is playing the role of a bus conductor, and for that he is using his hands. Now children, can you tell? Point out the parts of the body named below. आता इथे आपल्याला काही बॉडीचे पार्ट्सचे नाव दिलेले आहेत, तर ते आपल्याला शोधायचे आहेत की कुठला पार्ट कुठे आहे. सो द फर्स्ट पार्ट इज फोरहेड. तर फोरहेड कुठे आहे? इथे एक बॉय दाखवलेला आहे. त्या बॉयचं फोरहेड कुठे आहे बरं? सो त्या बॉयचं फोरहेड आहे इथे. याला म्हणतात फोरहेड. नाव चिक्स. इथे आहेत चिक्स, गाल. ओके, तर याला चिक्स असं म्हणतात. नाव नोज. त्याचं नोज कुठे आहे? इथे. नाक. नाकालाच नोज असं म्हणतात. नाव इयर. इथे आहे इयर. ओके, हे त्याचे कान आहेत, हो की नाही? त्याला इयर असं म्हणतात. नाव आता काय शोधायचं आहे आपल्याला? टमी. मग आता याची टमी कुठे आहे? टमी म्हणजे पोट. तर इथे आहे त्याची टमी. नाव नेक्स्ट इज चेस्ट. वेअर इज चेस्ट? सो हिअर इज चेस्ट. नाव आर्म. वेअर इज आर्म? आर्म. याला आर्म असं म्हणतात. ओके, आर्म म्हणजे काय? तर दंड. नाव रिस्ट. कुठे आहे रिस्ट? इथे. मनगट. मराठीमध्ये आपण त्याला मनगट म्हणतो, त्यालाच रिस्ट असं म्हणतात. नाव नेक्स्ट वर्ड इज पाम. वेअर इज पाम? ओके, इथे पाल्म आहे. पाम म्हणजे काय? तर तळहात. ओके. नाव नेक्स्ट इज थाय. थाय म्हणजे मांडी. सो ही आहे थाय. नाव नेक्स्ट नी. वेअर इज नी? येस, नी. नी म्हणजे काय? तर गुडघे. आणि थाय म्हणजे काय? मांडी. नाव फूट. आता आपल्याला फूट शोधायचं आहे. फूट म्हणजे काय मुलांनो? तर पाऊल. सो हे आहे फूट. नाव स्ट्रक्चर ऑफ द बॉडी. स्ट्रक्चर. स्ट्रक्चर म्हणजे काय? तर रचना. आणि बॉडी म्हणजे शरीर. तर आपल्या शरीराची रचना. द हेड. हेड म्हणजे डोके. टॉर्सो. टॉर्सो म्हणजे काय? धड. आर्म्स. आर्म्स म्हणजे हात. आणि लेग्स. लेग्स म्हणजे काय? तर पाय. तर द हेड, टॉर्सो, आर्म्स अँड लेग्स आर द मेन पार्ट्स ऑफ द बॉडी. हे आपल्या बॉडीचे मेन पार्ट्स आहेत. द हेड, आर्म्स अँड लेग्स आर जॉईंट टू द टॉर्सो. मुलांनो, हेड. हेड म्हणजे डोके. आर्म म्हणजे हात
आणि लेग्स म्हणजे पाय. तर हेड, आर्म्स अँड लेग्स आर जॉईंट टू द टॉर्सो. हे आपल्या टॉर्सोला जॉईंट असतात. आता टॉर्सो म्हणजे काय हे आता आपल्याला शिकायचंच आहे, पण त्याआधी आपण हेडबद्दल जरा जाणून घेऊयात. हेड. द हेड इज कवर्ड विथ हेअर. आता इथे या चित्रामध्ये एक बॉय आहे आणि त्याचं हेड दिलेलं आहे. तर डोक्यावर केस असतात, हो की नाही. बिलो द फोरहेड आर 2 आईज. आता आपण पाहिलं की फोरहेड कशाला म्हणतात, कपाळ. ओके, त्याला फोरहेड असं म्हणतात. आणि त्याच्या खाली 2 डोळे असतात. कपाळाच्या खाली म्हणजेच फोरहेडच्या खाली 2 डोळे असतात. डोळ्यांच्या वरती इथे आयब्रोज असतात आणि इथे खाली पापण्या असतात. आयलॅशेस म्हणजे काय, पापण्या. आणि आयब्रोज म्हणजे या भुवया, 2 भुवया, त्यांना आयब्रोज म्हणतात. आणि पापण्या म्हणजे आयलॅशेस. ऑन द साईड्स आर द इयर्स. आणि साईडला इयर्स असतात. इन फ्रंट इज द नोज. आणि इथे समोर नोज असतं, नाक. बिलो द नोज इज द माउथ अँड बिलो दॅट द चिन. आणि नोजच्या खाली माउथ असतं आणि माउथच्या खाली चिन असते. द पार्ट दॅट जॉईंट्स द हेड टू द टॉर्सो इज द नेक. मुलांनो, हे झालं हेड. आणि हेडच्या खाली जी असते ती असते नेक. आणि ती नेक हेड आणि टॉर्सो या दोघांना जॉईंट करत असते. नाव लेट अस लर्न अबाउट टॉर्सो. व्हॉट इज टॉर्सो? द चेस्ट, ॲबडोमेन अँड बॅक टुगेदर मेक अप द टॉर्सो. चेस्ट म्हणजे छाती, ॲबडोमेन म्हणजे पोट आणि बॅक म्हणजे पाठ. तर छाती, पोट आणि पाठ मिळून धड बनते. म्हणजेच द चेस्ट, ॲबडोमेन अँड बॅक टुगेदर मेक अप द टॉर्सो. आता मुलांनो, इथे ही आहे चेस्ट आणि हे आहे ॲबडोमेन आणि बॅक, त्याची पाठ म्हणजे काय तर बॅक. आता हा या मुलाचा फ्रंट साईड दाखवलेली आहे आणि ही त्याची बॅक साईड दाखवलेली आहे. सो ही आहे चेस्ट, ॲबडोमेन आणि त्याची बॅक. हा सगळा जो पोर्शन आहे त्याला टॉर्सो असे म्हणतात. म्हणजे हा इथून असा हा पोर्शन, याला टॉर्सो असं म्हणणार. ठीक आहे. नाव द पार्ट वेअर द आर्म इज जॉईंटेड टू द टॉर्सो इज कॉल्ड द शोल्डर. आणि इथे टॉर्सोला हा आर्म जॉईंट केलेला आहे. मग हा जो जॉईंट केलेला पार्ट आहे त्याला तिथे काय म्हणणार, शोल्डर असं म्हणतात. द लेग इज जॉईंट टू द टॉर्सो ॲट द हिप जॉईंट. आणि त्याचे लेग्स जॉईंट आहे तिथे. हे त्याचं टॉर्सो आहे इथपर्यंत आणि तिथून खाली त्याचे हे 2 लेग्स जॉईंट आहेत. ओके, तर त्याला काय म्हणतात, हिप जॉईंट. नाव चिल्ड्रन, वी हॅव लर्न्ड अबाउट टॉर्सो. नाव लेट अस लर्न अबाउट आर्म. द आर्म हॅज 3 पार्ट्स. हाताचे 3 पार्ट्स असतात. एक अप्पर आर्म, देन फोर आर्म अँड देन हँड. हाऊ मेनी पार्ट्स? 3 parts. Upper arm, forearm and hand. The fingers are part of the hand. आणि जी हाताची बोटं आहेत ते हाताचाच पार्ट आहेत, त्याचा वेगळा काही पार्ट नाही आहे. ओके, सो आपल्या हाताचे किती भाग आहेत? 3. अप्पर आर्म, फोर आर्म अँड हँड. द अप्पर आर्म अँड फोर आर्म आर जॉईंटेड ॲट द एल्बो. आणि अप्पर आर्म आणि फोर आर्म हा इथे मध्ये जॉईंट केलेला असतो, जिथून आपला हात बेंड होत असतो, हो की नाही मुलांनो. आपण हात वर खाली करतो तर त्याला एल्बो असं म्हणतात. कोपर, मराठीमध्ये त्याला कोपर म्हणतात, इंग्लिशमध्ये एल्बो म्हणतात. तर अप्पर आर्म हा आणि फोर आर्म हा जिथे जॉईंट होतो त्या जॉईंटला एल्बो असं म्हणतात. ओके, नाव द फोर आर्म अँड हँड आर जॉईंट ॲट द रिस्ट. आता इथे हा फोर आर्म आहे आणि मग हँड आहे. तर फोर आर्म आणि हँड जिथे जॉईंट होतो तिथे त्याला रिस्ट असं म्हणतात. रिस्ट म्हणजे काय तर मनगट. नाव लेट अस लर्न अबाउट लेग.
द लेग टू हॅज 3 पार्ट्स. लेगचे सुद्धा 3 पार्ट्स आहेत. 3 पार्ट्समध्ये डिवाईड आहे. कोणते आहेत ते? तर थाय, शँक अँड फूट. दिस इज थाय. थाय मीन्स मांडी. ओके, दिस इज थाय and this portion is called shank and this is foot. Okay, now toes are part of the foot. आणि toes म्हणजे पायाची बोटं. तर पायाची बोटं हे फूटचाच पार्ट आहे. The thigh and shank are joined at the knee. इथे हे थाय आणि हे शँक हे कुठे जॉईंट आहेत? इथे नीमध्ये. त्यामुळे आपण पाय हलवू शकतो, वर खाली करू शकतो, हो ना. सो थाय आणि हे शँक हे नीमध्ये जॉईंट आहेत. द शँक अँड फूट आर जॉईंट ॲट द अँकल. आणि शँक आणि फूट हे कुठे जॉईंट आहेत? हे इथे अँकलला. याला अँकल असं म्हणतात. नाव लेट अस लर्न न्यू टर्म्स. ऑर्गन. व्हॉट इज ऑर्गन? अ पार्ट ऑफ द बॉडी दॅट इज यूज्ड फॉर अ पर्टिक्युलर पर्पज. आपल्या शरीराचा एखादा पार्ट की जो विशिष्ट ठराविक अशा कामासाठी आपण वापरतो. वी यूज आर लेग फॉर वॉकिंग. आपण आपले पाय चालण्यासाठी वापरतो, धावण्यासाठी वापरतो, पळण्यासाठी वापरतो, हो की नाही. सो लेग्स आर ऑर्गन्स. आणि म्हणून लेग्सला आपण ऑर्गन्स म्हणणार. म्हणजेच अवयव. आपल्या बॉडीचा एक अवयव, त्यालाच ऑर्गन असं म्हणतात. ऑर्गन म्हणजे काय? तर अवयव. वी यूज आर इयर्स फॉर हिअरिंग. आपले कान आपण ऐकण्यासाठी वापरतो. सो इयर्स आर ऑल्सो ऑर्गन. एक्सटर्नल ऑर्गन्स. नाव व्हॉट इज एक्सटर्नल ऑर्गन्स? आता ऑर्गन्स म्हणजे काय आपल्याला कळलं की जो आपल्याला ठराविक कामांसाठी शरीराचा जो भाग आपल्याला कामाला येतो, उपयोगी येतो, त्याला आपण ऑर्गन असं म्हणतो, हो की नाही. आता एक्सटर्नल ऑर्गन. ऑर्गन्स दॅट आर ऑन द आउटसाइड ऑफ आवर बॉडी. लेग्स, आर्म्स, इयर्स अँड नोज आर अवर ऑर्गन्स. दे आर ऑन द आउटसाइड ऑफ आवर बॉडी. हेन्स दे आर आवर एक्सटर्नल ऑर्गन्स. आता लेग्स, हँड्स, नोज, इयर्स हे सगळे आपल्या बॉडीच्या बाहेर आहेत, हो की नाही. आपल्या बॉडीच्या आउटसाईडला आहेत, म्हणून त्यांना एक्सटर्नल ऑर्गन्स म्हणतात. पण जे आपल्या बॉडीच्या आतमध्ये आहेत त्यांना काय म्हणतात माहिती आहे का मुलांनो? त्यांना इंटर्नल ऑर्गन्स असं म्हणतात. आणि जे आपल्या बॉडीच्या बाहेरच्या साईडला आहेत त्यांना एक्सटर्नल ऑर्गन म्हणतात. इंटर्नल ऑर्गन्स म्हणजे काय? तर किडनी, हार्ट, हो की नाही. ते काय झाले आपले? ते आपले इंटर्नल ऑर्गन्स झाले. आणि लेग्स, हँड्स, नोज हे सगळे आपले एक्सटर्नल ऑर्गन्स झाले. नाव कॅन यू टेल चिल्ड्रन हाऊ विल यू वॉक विदाउट बेंडिंग युअर लेग्स ॲट द नीज? तुम्ही आपल्या गुडघ्यामध्ये, स्वतःच्या गुडघ्यामध्ये पाय न वाकवता कसे काय बरं चालाल? तुम्हाला चालता येईल का? कॅन यू कोम युअर हेअर विदाउट बेंडिंग युअर आर्म्स ॲट द एल्बो? आणि तुम्ही तुमचे केस विसरू शकाल का तुमच्या एल्बोमध्ये तुमचा हात न वाकवता? बघा बरं, तुम्हाला जमतं आहे का तसं? नाव नेक्स्ट, मोमेंट्स ऑफ द बॉडी. शरीराची हालचाल. मोमेंट्स म्हणजे काय? तर हालचाल. ट्राय टू बेंड अ वुडन स्टिक. कॅन यू डू सो? वाय नॉट? मुलांनो, आता इथे या पिक्चरमध्ये हा मुलगा काय खेळतोय? विटी दांडू असं म्हणतात ना या गेमला. तर हा मुलगा विटी दांडू खेळतोय. तर त्याच्याकडे जे ही दांडू आहे, ही जी स्टिक आहे, ती तो बेंड करू शकतो का? इथे तो बघा ट्राय करतोय बेंड करण्याचा, पण तो बेंड नाही करू शकत आहे. त्याला फार हार्ड जात आहे, हो की नाही, कठीण जात आहे तो दांडू बेंड करायला, ती स्टिक बेंड करण्यासाठी. सपोज दॅट आवर लेग्स अँड आर्म्स ऑल्सो कुड नॉट बेंड. वुड वी एबल टू मेक मोमेंट्स? आणि समजा जर आपले हात आणि पाय आपण असेच बेंड करू शकलो नसतो, तर आपण हालचाल करू शकलो असतो का बरं मुलांनो?
बघा बरं, आता ही स्टिक अजिबात बेंड होत नाही आहे याच्याकडून, हो ना. मग तसेच आपले हात आणि पाय जर बेंडच झाले नसते तर आपण हालचाल कशी केली असती, मोमेंट कशी केली असती. आपल्याला काहीच हलवता आलं नसतं, आपल्याला चालता आलं नसतं आणि हातांनी कोणतंच काम करता आलं नसतं, हो की नाही. सम ऑफ आवर बॉडी पार्ट्स कॅन बेंड, दॅट इज वाय वी आर एबल टू मेक मोमेंट्स. आणि आपल्या बॉडी पार्ट्समधले जे काही पार्ट्स आहेत ते बेंड होतात आणि त्यामुळेच आपण हालचाल करू शकतो, मोमेंट करू शकतो. विच पार्ट्स ऑफ आवर बॉडी कॅन वी बेंड? सांगा बरं मुलांनो, आपण आपल्या बॉडीतले कोणते असे पार्ट्स आहेत की जे बेंड करू शकतो? नाव ट्राय दिस. स्टँड इन फ्रंट ऑफ द मिरर अँड मूव युअर नेक ॲज शोन इन द पिक्चर. आता मिरर म्हणजे आरसा. तर आरशासमोर उभे राहा आणि चित्रात दाखवल्याप्रमाणे मानेची हालचाल करून पहा. आता इथे एक पिक्चर दाखवलेला आहे, हो की नाही. त्यामध्ये मानेची काही हालचाल केलेली आहे. आता मान म्हणजे काय, नेक म्हणजे काय, तर टॉर्सो आणि हेडला जॉईंट करणारा पार्ट, त्याला आपण नेक असं म्हणतो, हो की नाही. सो आता ही मुलगी काय करते, मान पुढे झुकवती आहे. आता इकडे ही मागे नेत आहे, हो की नाही. हा बॉय समोर बघतोय, मग डावीकडे मग उजवीकडे. तसंच ही गर्लसुद्धा मानेचे काही प्रकार करते, हलवते मान. सो द नेक बेंड्स फॉरवर्ड, म्हणजे पुढे झुकणे, ॲज वेल ॲज बॅकवर्ड म्हणजे मागे. इट टर्न्स लेफ्ट और राईट. इट ऑल्सो बेंड्स लेफ्ट और राईट. मान पुढे झुकते, मागे वाकते, डावीकडे वळते, उजवीकडे वळते, डावीकडे वाकते, उजवीकडे वाकते. ओके. आर्म्स. वी कॅन बेंड आवर आर्म ॲट द शोल्डर, एल्बो अँड रिस्ट. मुलांनो, आपण आपले आर्म्स वाकवू शकतो. कसे, तर शोल्डरमध्ये. आता बघा, हा जो बॉय आहे त्याने त्याचा हात वर केलेला आहे, म्हणजे त्याने काय केलं, शोल्डरमधून हात वर केलेला आहे आणि मग तो खाली करणार आहे. तर म्हणजेच काय, तर आपण शोल्डरमधून आपला हात वाकवू शकतो. अजून एल्बोमध्ये हा जो मध्ये जो कोपर आहे त्याला एल्बो असं म्हणतात. तर आपला हात मध्ये सुद्धा वाकतो, हो की नाही. आणि हे आहे रिस्ट मध्ये सुद्धा तो वाकतो. रिस्ट आपण फॉरवर्ड म्हणजे पुढे घेऊ शकतो, बॅकवर्डला नेऊ शकतो. द फिंगर्स ऑफ आवर हँड्स कॅन बेंड टू. आणि इथे हा आपला हँड आहे, या आपल्या फिंगर्स आहेत आणि त्या फिंगर्ससुद्धा आपल्या बेंड होतात, हो की नाही. बेंड होतात, त्यामुळे आपण काय करू शकतो, हाताची मूठ घालू शकतो, मूठ बांधू शकतो. दॅट इज वाय वी कॅन मेक अ फिस्ट म्हणजे काय, तर मूठ. वी कॅन डू मेनी थिंग्स विथ आवर हँड्स. मुलांनो, आपण आपल्या हातांमुळे भरपूर कामं करू शकतो, हो की नाही. वी यूज आवर हँड्स टू राईट अँड टू पिकअप थिंग्स. आपण आपले हात लिहिण्यासाठी वापरतो, वस्तू उचलण्यासाठी वापरतो. मदर शेप्स अ लड्डू विथ अ हँड्स. आता इथे हे बघा, आपण लिहिण्यासाठी हातांचा उपयोग करतो. त्यानंतर ना आपली आई लाडू बनवते, हो की नाही. तर ते लाडू बनवताना सुद्धा हातांचा वापर केला जातो. त्यामध्ये आपला हात किती बेंड होत असतो. आपला हात रिस्टमध्ये बेंड होतो आणि फिंगर्समध्ये, हो की नाही. फिंगर्ससुद्धा बेंड होत असतात ज्यावेळेस लाडू बनवायचे असतात. नाव बेबी होल्ड्स द रॅटल इन हर हँड. आणि इथे खुळखुळा, रॅटल म्हणजे काय, तर खुळखुळा. बाळ कसं खुळखुळा पकडतं, म्हणजेच काय, तर तो त्याचे फिंगर्स बेंड करतोय. द वेस्ट म्हणजे काय मुलांना, तर कंबर. वी कॅन बेंड आवर टॉर्सो ओनली ॲट द वेस्ट. आपण आपला टॉर्सो कुठे बेंड करू शकतो, फक्त कंबरेमध्ये. ओके. वी कॅन बेंड फॉरवर्ड ॲट द वेस्ट. आणि आपण पुढे वाकू शकतो, आपल्याला पुढे वाकता येते वेस्टमुळे. दॅट मेक्स इट इझियर फॉर अस टू डू मेनी थिंग्स. वी कॅन पिक अप थिंग्स फ्रॉम द फ्लोर, टाय आवर शूलेसेस अँड प्ले गेम्स टू. आता इथे ही गर्ल आहे आणि तिचा हा टॉर्सो आहे, ओके. आणि ही इथे तिची कंबर आहे, म्हणजे वेस्ट आहे. तर ती तिच्या वेस्टमधून
खाली वाकली आहे, हो की नाही, त्यामुळे ती तिचा बॉल घेऊ शकत आहे. तर अशाच आपण बऱ्याच थिंग्स करू शकतो. आपण खेळू शकतो, शूलेसेस बांधू शकतो, हो की नाही, आणि ते सगळे काम आपण कसे काय करू शकतो, कारण की आपण कमरेमध्ये वाकू शकतो म्हणून. नाव नेक्स्ट, लेग्स. Our legs can bend at the hip joint, the knees and the ankles. आपले पायसुद्धा बेंड होतात. तर कुठल्या कुठल्या ठिकाणी बेंड होतात, जिथे ते जॉईंट असतात, हो की नाही. कुठे कुठे जॉईंट असतात आपले लेग्स, तर हिप जॉईंटच्या इथे, हो की नाही, तिथून आपण बेंड करू शकतो. त्यानंतर नीजमध्ये आणि अँकलच्या इथे. सो या तीनही ठिकाणी आपण आपले पाय हे बेंड करू शकतो, वाकवू शकतो. आर टोज टू कॅन बेंड, आणि आपले टोज म्हणजे पायाची ही जी बोटं आहेत तीसुद्धा आपण वाकवू शकतो. पण हातांच्या बोटांइतके आपण ते बेंड करू शकत नाही. बट नॉट ॲज मच ॲज आर फिंगर्स. वी यूज आर लेग्स टू फॉर सेव्हरल पर्पजेस. आपण वेगवेगळ्या कामांसाठी आपल्या पायांचा उपयोग करत असतो. वी यूज आर लेग्स टू स्टँड, उभं राहण्यासाठी. वी वॉक अँड रन, चालण्यासाठी, पळण्यासाठी. वी क्लाइंब अप अँड डाऊन स्टेअर्स. स्टेअर्स म्हणजे काय, तर जिना, पायऱ्या. तर आपण पायऱ्या चढण्यासाठी, जिना चढण्यासाठी किंवा उतरण्यासाठी सुद्धा आपण पायांचा उपयोग करत असतो, आणि तेव्हासुद्धा आपले लेग्स हे बेंड होत असतात. वी हॉप अँड जम्प, आपण उड्या मारू शकतो, हो की नाही. वी वर्क सम मशीन्स टू युझिंग आर लेग्स, आणि आपण काही मशीन्ससुद्धा यूज करतो आपल्या पायांचा उपयोग करून, हो की नाही. आता इथे हे धार लावत आहेत की नाही, तर ते सायकल चालवत आहेत. तर सायकल चालवण्यासाठी आपण आपल्या पायांचा उपयोग करतो. मशीन, शिलाई मशीन असते, त्यासाठी सुद्धा आपण पायांचा उपयोग करतो. अशा विविध अजूनही मशीन्स आहेत की त्यांचा वापर करण्यासाठी आपण पायांचा उपयोग करत असतो. नाव ट्राय दिस. वन डे यू डिसाइडेड नॉट टू ओपन युअर माउथ ॲट ऑल टू स्पीक. एके दिवशी तुम्ही असं ठरवलं की आता मी माझं तोंड उघडणार नाही बोलण्यासाठी. सो यू हॅव टू टॉक ओनली बाय साईन्स अँड जेस्चर. आणि त्यामुळे मग तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते फक्त खाणाखुणा करूनच बोलायचं आहे. यू आर आस्क्ड, शॅल आय लिव्ह ऑर वेट. तुम्हाला असं विचारलं गेलं की मी जाऊ की थांबू. आता तुम्हाला आन्सर तोंड उघडून सांगायचं नाही आहे, तुम्हाला सायन्स द्यायची आहे. ओके, खाणाखुणा करून सांगायचं आहे की तुम्ही थांबायचं आहे म्हणून. तर तुम्ही कसे सांगाल, हे बघा, ही गर्ल सांगते आहे थांबा, हो की नाही, अशी साईन करणार तुम्ही सांगण्यासाठी, तोंड उघडायचं नाही आहे म्हणून. नाव यू आर आस्क्ड, हाऊज द करी. युअर आन्सर इज डिलिशियस. ओके, डिलिशियस म्हणजे खूपच मस्त, चविष्ट असं तुम्हाला सांगायचं आहे. मग तुम्ही कसे सांगाल, अशी खूण करणार, हो की नाही, मस्त छान असं सांगण्यासाठी. नाव यू आर टोल्ड द कॅट्स नॉट फिलिंग वेल. युअर आन्सर इज व्हॉट हॅपन टू इट. ओके, तुम्हाला सांगितलं गेलं की मांजरीला बरं वाटत नाही आहे. मग तुमचं काय उत्तर असणार आहे, काय झालं तिला. आपण सरप्राईज होऊ, हो की नाही, आपल्या चेहऱ्यावर हा असा भाव येईल आणि आपण हाताची अशी साईन करू. नाव यू आर आस्क्ड, हाऊज द वेदर. युअर आन्सर इज आय एम फीलिंग व्हेरी कोल्ड. मग आता तुम्हाला विचारलं गेलं की कसं आहे वेदर, वातावरण कसं आहे, तर तुम्ही साईन करून कसं सांगाल, अशी ॲक्शन करणार की नाही थंडी आहे सांगण्यासाठी. हे बघा, या मुलांनी केली आहे अशी. सो we use our mouth to speak, but when playing this game, which parts of your body did you use to make signs? मुलांनो, आपण एकमेकांशी नेहमी तोंडाने बोलतो, हो की नाही, पण हा खाणाखुणांचा खेळ खेळताना बोलण्याऐवजी शरीराचे, बॉडीचे कोणकोणते अवयव, ऑर्गन्स तुम्ही वापरलेत बरं. आता इथे थांब असं सांगण्यासाठी, वेट असं सांगण्यासाठी या मुलीने तिचा कोणता ऑर्गन यूज केलेला आहे, तर हँड. इथे डिलिशियस सांगण्यासाठी काय वापरलं या बॉयने, हात, हो की नाही. आणि काय झालं तिला, व्हॉट हॅपन टू इट
असं बोलण्यासाठी या गर्लने काय केलेलं आहे, हातांचा उपयोग केलेला आहे आणि सरप्राईज दाखवण्यासाठी डोळ्यांचा उपयोग केलेला आहे. हो की नाही, तिच्या डोळ्यांमध्ये सरप्राईज दिसत आहे. तर आय एम फीलिंग व्हेरी कोल्ड हे सांगण्यासाठी सुद्धा या बॉयने काय केलेलं आहे, हातांची घडी घातलेली आहे आणि त्या साईन करून सांगितलं आहे की मला थंडी वाजते आहे. नाव व्हॉट्स द सोल्युशन? यू वॉन्ट अ बॉक्स फ्रॉम अ व्हेरी हाय शेल्फ वेअर युअर हँड कॅन नॉट रीच. मुलांनो, आता एक शेल्फ आहे, खूप उंचीचा शेल्फ आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला बॉक्स काढायचा आहे, पण तुमचा हातच पुरत नाही आहे. मग तुम्ही काय कराल? तुम्ही खाली खुर्ची घ्याल किंवा दुसरा एखादा डबा घ्याल, त्यावर उभे राहाल आणि मग ते काढाल. किंवा तुमच्या घरामध्ये तुमच्या आईला किंवा बाबांना जे उंच असतील, ज्यांचा हात वरतीपर्यंत पोहोचत असेल, त्यांची हेल्प घ्याल तो बॉक्स काढण्यासाठी. हो की नाही? टू कॅरी आउट एनी टास्क वी कॅन चूज वन फ्रॉम अ नंबर ऑफ मेथड्स ऑफ डुईंग इट. If we cannot use the usual method, we can get someone to help, or we can use some special device. Somebody may find it difficult to do something. We should then offer all possible help. मुलांनो, कोणतेही काम करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींची निवड करता येते. नेहमीच्या पद्धतीने काम होत नसेल तर कधी इतरांची मदत घेता येते. हो की नाही? कधी विशेष साधने वापरता येतात. जसं आपण आता डबा काढता येत नव्हता, मग मी काय म्हणाले, एकतर आपण खुर्ची घेऊ खाली उभं राहण्यासाठी किंवा दुसरा एखादा डबा घेऊ, त्यावर उभे राहू आणि मग तो बॉक्स काढू. किंवा घरातल्या कोणत्या मोठ्या माणसाची मदत घेऊ आणि मग आपण तो बॉक्स घेऊ. कधी विशेष साधनं वापरता येतात. एखादे काम करत असताना कोणाला अडचण येऊ शकते, तेव्हा शक्य ती मदत आपण जरूर करावी. हो की नाही? आपल्याला जी मदत करता येईल ती मदत आपण करूच शकतो. नाव यूज युअर ब्रेन पार्ट. व्हॉट वॉज द लिटिल बॉय एबल टू डू बिकॉज ताई पिक्ड हिम अप. आता इथे या ताईने या बॉयला उचलून घेतलं आहे, म्हणून तो आता काय करू शकतोय? आधी उचलून घेतलं नव्हतं तर त्याची नजर ही बाहेरपर्यंत पोहोचत नव्हती. त्याला जे दाखवायचं होतं ते त्याला दाखवता येत नव्हतं. हो की नाही? कारण की त्याची उंची तिथपर्यंत पोहोचत नव्हती. मग या ताईने काय केलं, त्याला कडेवर उचलून घेतलं आणि मग आता तो ताईला जे दाखवायचं आहे ते दाखवू शकतो. हो की नाही? आय ॲम युनिक. माझ्यासारखे दुसरे कोणीही नाही. युनिक म्हणजे काय मुलांनो? तर त्याची कुठेही कॉपी नसणारी, त्याच्यासारखा तोच युनिक. देर आर काउंटलेस पीपल इन द वर्ल्ड. आपल्या पूर्ण जगामध्ये खूप लोक आहेत. काउंटलेस म्हणजे ज्याला आपण काउंट करू शकत नाही. काउंटलेस पीपल म्हणजे भरपूर असे लोक आहेत. बट ऑल ऑफ देम हॅव द सेम बॉडी पार्ट्स. आणि त्या सगळ्यांना सारखेच अवयव आहेत, सारखेच बॉडी पार्ट्स आहेत. इवन सो नो टू पर्सन्स आर एक्झॅक्टली अलाईक. आणि असं असूनसुद्धा कोणीच एकमेकांसारखं दिसत नाही. बघा मुलांनो, आपल्या सगळ्यांना हात आहेत, पाय आहेत, डोळे आहे, नाक, कान, सगळे बॉडी पार्ट्स आहेत. पण आपण दुसऱ्यांसारखे दिसतो का? किंवा दुसरे आपल्यासारखे दिसतात का सेम? असं अशक्य आहे, असं होतच नाही की बाबा एकदम एक्झॅक्टली सेम दिसतात दोन माणसं, असं नाही आहे. दॅट इज बिकॉज ईच वन हॅज अ डिफरंट फिगर अँड फॉर्म. कारण की प्रत्येकाची अशी वेगळी फिगर आहे. फिगर म्हणजे प्रत्येकाची उंची वेगळी असते, तब्येतीचा बांधा वेगळा असतो, जाडी वेगळी असते. हो की नाही? कोणी एकदम बारीक असतं, कोणी मध्यम असतं, कोणाची प्रकृती खूप हेल्दी असते. तर अशा प्रकारचा बॉडी टाईप असतो प्रत्येकाचा. प्रत्येकांच्या केसांची ठेवण वेगळी असते. कोणाचे केस कुरळे असतात, कोणाचे स्ट्रेट असतात, कोणाचे सिल्की असतात, कोणाचे ड्राय असतात. असे वेगवेगळ्या प्रकारचे. आता हेअर आहे, हो की नाही? केस आहेत, पण त्या केसांचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. कर्ली हे आहेत, स्ट्रेट आहेत, वेवी आहेत. हो की नाही? तर यामध्ये फरक असतो. देर आर डिफरन्स इन हाईट, वेट,
hairline and the features of the face. आणि चेहऱ्याची जी ठेवण असते, चेहरेपट्टी निरनिराळी असते. नोज सगळ्यांनाच आहेत, इयर सगळ्यांनाच आहेत, हेअर सगळ्यांनाच आहेत. पण नोज नाकाची ठेवण ही वेगवेगळी असते. कोणाचं नाक बसकं असतं, कोणाचं उंच असतं. प्रत्येकाच्या नाकाची ठेवण ही वेगळी असते. कोणाच्या डोळ्यांची ठेवण वेगळी असते, हो की नाही. कोणाचे कान वेगळे असतात. तर हे सगळे वेगवेगळे चेहरेपट्टी असते, ती निरनिराळी असते. इन द होल वर्ल्ड ओनली यू लुक लाईक युअर सेल्फ. पूर्ण जगामध्ये मुलांनो, पूर्ण जगामध्ये फक्त तुम्हीच तुमच्यासारखे दिसता. इतर कोणी तुमच्यासारखं दिसू शकत नाही. मुलांनो, काही वेळेस काय होतं, ट्विन्स असतात, हो की नाही. जुळे मुलं असतात. आपल्याला वाटतं ते किती सेम दिसतात. आपण एकत्रच त्यांना पाहतो तर आपल्याला वाटतं ते एकसारखेच दिसतात, सेम टू सेम जुडवा, हो की नाही, एकदम सेम. पण त्यांच्यामध्ये पण डिफरन्स असतो, त्यांच्यामध्ये पण फरक असतो. मग तो उंचीमध्ये असतो किंवा त्यांच्या चेहरेपट्टीमध्ये थोडासा फरक असतो, त्यांच्या केसांच्या ठेवणीमध्ये फरक असतो किंवा त्यांच्या रंगामध्ये फरक असतो. असा कुठे ना कुठेतरी छोटासा असा फरक असतो. Now, do you know, sometimes twin brothers or sisters look exactly alike, but even between them there are small differences. Now, what we have learned from this lesson, children? Head, torso, legs and arms are the main parts of our body. Chest, abdomen म्हणजे काय तर पोट. Chest, abdomen and back together make up the torso. The head, legs and arms are jointed to the torso. Torsoला head, legs आणि arms हे joined असतात. The part of the body that joins the head and the torso is the neck. The arms are jointed to the torso at the shoulders and the legs at the hip joints. Our body parts can bend at certain places. That makes it possible for us to make different movements. Our body makes various movements with the help of the neck, arms, legs and waist. मान, हात, पाय आणि कंबर यांच्या मदतीने शरीराच्या, आपल्या बॉडीच्या हालचाली होत असतात मुलांनो. नाव ऑलवेज रिमेंबर, आवर बॉडी हेल्प्स अस टू डू ऑल आवर टास्क. आपण सर्व कामे आपल्या शरीराच्या मदतीने करत असतो मुलांनो, हो की नाही. आपल्या बॉडीची हेल्पनीच आपण आपल्या जे दिवसभरातले जे काही कामं आहेत ते आपण आपल्या बॉडीच्या हेल्पनी करत असतो. सो वी मस्ट टेक केअर ऑफ आवर बॉडी. आणि त्यामुळेच आपण आपल्या बॉडीची काळजी घ्यायला हवी. काळजी घ्यायला हवी म्हणजे काय करायला हवं मुलांनो, तर योग्य तो आहार घेतला पाहिजे, खेळलं पाहिजे भरपूर, हो की नाही, आणि व्यायाम केला पाहिजे. आपल्या बॉडीला क्लीन अँड टायडी ठेवायला हवं, म्हणजे आपण हेल्दी राहू, आपण आजारी पडणार नाही. तर काय नेहमी लक्षात ठेवायचं आहे, वी मस्ट टेक केअर ऑफ आवर बॉडी. ओके. So that's all for today, children. We will meet again in our next video. Till then, keep learning, keep enjoying. Bye bye.